मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वच्छ भांड्यातून दिलेलं पाणी हे अर्ध्या औषधाचं काम करतं. आणि ही जर छोटीशी मेहनत आपण जर घेतली तर आपला भविष्यात होणारा मोठा तोटा आपण वाचवू शकतो. आपल्या फार्मवरील जे पक्षी असतात तर ते आजारी पडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दूषित पाणी आणि आपण त्यांना जे देतो ते खाद्य. जर तुमची भांडी स्वच्छ नसतील तर औषध देऊनही काही उपयोग होत नाही. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत साहित्याची स्वच्छता कशी करायची. यामध्ये ज्या मुख्य प्रक्रिया आहे त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे भांडी घासणे. प्रत्येक बॅच संपल्यानंतर आणि बॅच सुरू असतानाही फीडर्स आणि ड्रिंकर्स साध्या पाण्याने न धुता तर ते निर्जंतुक मिश्रित पाण्याने घासून घेतलं पाहिजे. यानंतर दुसरी प्रक्रिया काय आहे तर पाण्याच्या टाकीची स्वच्छता. केवळ भांडीच नाही तर आपल्या जवळ असलेली पाण्याची टाकी आणि पाईपलाईन सुद्धा साफ करणं तितकंच गरजेचं आहे. पाईपलाईनमध्ये साचलेले शेवाळ काढण्यासाठी आपण ॲसिड क्लीनर किंवा खास पोल्ट्री सॅनिटायझर वापरू शकतो. यानंतर आहे उन्हात ठेवणे किंवा वाळवणे. आपण जी धुतलेली भांडी आहेत तर ती किमान 2 ते 3 तास कडक उन्हात ठेवली पाहिजेत. जो सूर्यप्रकाश आहे तर तो नैसर्गिकरित्या जंतुनाशकाचा काम करेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वच्छ भांड्यातून दिलेलं पाणी हे अर्ध्या औषधाचं काम करतं. त्यामुळे ही छोटीशी गोष्ट जर आपण लक्षात घेतली आणि ही जर गोष्ट केली तर आपला फार्म मोठ्या तोट्यापासून वाचू शकतो.